नमस्कार, मी दिवाणजी आहे. बहुजन विकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटत असून प्रभाग क्रमांक 1 चे सदानंद पाटील यांची प्रचार रॅली निघणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. नाव सांगा, प्रभाग सांगा. मी सदानंद गजानन पाटील, प्रभाग क्रमांक 1 ड. प्रभाग क्रमांक 1 ड सदानंद पाटील. तुमच्या विरोधात कोण आहे आणि काय वाटतं? विरोधात आहेत भरपूर जण, 3-4 जण आहेत विरोधात. कुठल्या पक्षाचे? बीजेपीचे आहेत, शिवसेनेचे आहेत आणि इतर उमेदवार आहेत. यावेळीची निवडणूक मागील निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. मागच्या वेळेस तुम्ही प्रभाग क्रमांक 7 मधून विशेष काही तुम्हाला त्रास झाला नाही तरी निवडून आलात. त्यावेळेस शिवसेनेचे उमेदवार होते वार्ड क्रमांक 7 मधून. आता काय वाटतं? आता तुमच्यावर दुसऱ्यांदा बहुजन विकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी लोकनेते माजी आमदार वसईचे जितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा विश्वास दाखवला, तर काय त्यांना आश्वासन द्या? आमचे लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासात मी खरा ठरून विजय होऊन दाखवेल त्यांना. प्रभागातील जनता तुमच्या सोबत आहे? प्रभागातील जनतेचा विश्वास आहे, जनतेचं प्रेम आहे माझ्यावरती आणि जे माझ्या प्रभागाची मी कामं केल्यात त्यामुळे सर्व इकडले कार्यकर्ते, जनता सर्व माझ्यासोबत आहे आणि माझा विजय निश्चित आहे. ही लोक आकर्षित झाली होती, पण आता त्यांना कळून चुकलेलं ह्या इलेक्शन मध्ये वसई विरार शहर महानगरपालिकावर बहुजन विकास आघाडीचा एक सत्ता येणार आहे. यात कुठेच दुमत नाही, कारण आमच्यासमोर राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आहे, आमच्यासमोर RPI वाल्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे बिनशर्त, त्याचबरोबर बाकी सर्व पक्ष आमच्या कार्यात लागलेले आहेत. त्यामुळे हा विजय आमचाच आहे. फक्त तो कसा मिळवायचा हा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेवटच्या घडीला त्या काही कटू नीती करतील, परंतु आमचे कार्यकर्ते आणि आमचे उमेदवार सगळे सक्षम आहेत, त्याविषयी काही दुमत नाही. विजय हा शेवटी बहुजन विकास आघाडीचाच होणार. मागील 5 ते 6 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे, तरी देखील अपोजिशन वाले म्हणतात की 35 वर्षे बहुजननी काय केले. आपण त्यांना काय उत्तर द्याल? कसं आहे माहिती का, 6 ते 7 वर्षे 5.5-6 वर्षे कुठल्याही प्रकारची निवडणूक झाली नाही. प्रशासकीय राजवट होती म्हणजे सत्ता ज्यांच्या हातात होती, केंद्रात पण बीजेपीची सत्ता, महाराष्ट्रात पण बीजेपीची सत्ता, त्यांचीच लोक सत्ता सांभाळत होते. पण सामान्य जनतेचा असा समज झाला होता की बहुजन विकास आघाडीत सत्तेत आहे. त्यावेळी आमचे कार्यकर्ते सक्षम होते. तुम्हाला जर आठवण द्यायची असेल तर कोविड काळमध्ये लोकांचे जे हाल झाले त्या हालात बहुजन विकास आघाडीच पुढे होतं. हे आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, याचा प्रचार करायची गरज नाही. प्रत्येक मतदाराच्या अंतःकरणात आम्ही बसलेलो आहोत आणि ते मतदार जाणतात आणि ते आम्हाला मतदान करतील. नेहमीच्या निवडणुकीपेक्षा ही वेगळी वाटते का तुम्हाला? वेगळी असं वाटते नाही. काल बघितलं की नाही, ठाण्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध उमेदवार निवडून येतात. ही काय की मी 5-5 कोटी रुपये देऊन त्यांनी मतदारांना शांत बसवलं, दादागिरी केली, नाही तिकडे खून पण झाला. हा सगळा प्रकार होणार आहे. आमच्या पाठीमागे पोलीस लावतील, काय करतील, काय करायचं ते करतील, पण आम्ही आमच्या नेत्याबरोबर विश्वासाने काम करणार आणि जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे आम्हाला ते काय जड वगैरे वाटत नाही. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे हा DK पाटील बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते यांनी निर्धार केला आहे. योगायोगाने तत्कालीन माजी नगरसेवक आणि वार्ड क्रमांक 1 चे नगरसेवक आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी 1 मिनिटाची बातचीत करू आणि ते प्रचार रॅलीला निघालो. दिलीप गोवारी म्हणून आपले एक धडाडीचे कार्यकर्ता नगरसेवक होते, ते 1 नंबर वार्डचे आणि योगाने आज प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार म्हणून प्रचाराला निघाले. तुमचा परिचय द्या. माझं नाव अस्मिता विशाल पाटील, 1 ब मधून. सुनंदा पाटील कोपरी गावच्या सुनबाई आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल? मला तर पहिल्यापासूनच या पक्षाची आवड होती आणि आज पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवलाय, त्याबद्दल मी आपणचे खूप खूप आभारी आहे. आपली प्रतिक्रिया द्या. माझं नाव जयंत बसवंत, वार्ड प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जमातीसाठी मला उमेदवारी मिळालेली आहे आणि मी पक्षाचा आज 30 वर्षापासून काम करतो आणि आपण जे माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याचा आम्ही चांगल्या बऱ्यापैकी आम्ही चौघाच्या पॅनल सिस्टम मध्ये बऱ्यापैकी विजय हो असं मी जाहीर करतो. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पेलार प्रभाग क्षेत्रामध्ये बसवंत यांचं खूप मोठं काम आहे. मुंबई अहमदाबाद हायवे लगत गेली मी स्वतः 20 वर्षे त्यांचं कार्यालय बघतो, तर त्यांना विजयाची आशा आहे.
वार्ड क्रमांक 1 चे माजी नगरसेवक दिलीप गोवारी यांची प्रतिक्रिया घेऊया. काय सांगाल सदानंद पाटील आणि 3 उमेदवाराबाबत आणि तुमचा मागचा अनुभव काय लावा द्या? खूप चांगला अनुभव आहे आणि निश्चितच विजयी होणार हा माझा विश्वास आहे. डी.के. पाटील साहेबांनी जसं सांगितलं तसं कामाबद्दल तर काहीच निश्चय नाही. उमेदवारी मिळाली वगैरे याबद्दल काही नाराजी काहीच नाही. पक्ष आमच्यासाठी श्रेष्ठ आहे.